मुख्यमंत्री साहेब, तुम्ही लाडकी बहीण योजना अंमलात आणलेली आहे आणि तुमच्या या लाडक्या बहिणीच्या अकाउंटवर तुम्ही 1,500 रुपये 3,000 रुपये टाकले आहेत. हे 1,500 रुपये तुम्ही तुमच्या बहिणीच्या अकाउंटवर नाही टाकले तरी चालेल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुमची लाडकी बहीण सुखा समाधानाने संसार करावी, तर तुम्हाला या भारतामधून सगळ्यात अगोदर कुठली योजना अंमलात आणायची असेल आणि आणावीच लागेल तुमच्या बहिणीसाठी, ती म्हणजे दारूबंदी. होय, जर ह्या दारूबंदी जर तुम्ही या भारतातून दारूबंदी योजना अंमलात आणली तर तुमची बहीण विधवा होणार नाही आणि विधवा झाल्यावर तिला कबाड कष्ट करून स्वतः लेकरं बाळ सांभाळण्याची वेळ तिच्यावर येणार नाही. म्हणून मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला माझी विनंती आहे, महिलांच्या अकाउंटवर तुम्ही पैसे नाही टाकले तरी चालतील, परंतु दारू हे या देशातून, या भारतातून तुम्ही कायमचं बंद करावं, जेणेकरून तुमची बहीण सुखी राहील. आणि तरुण वर्ग दिवसेंदिवस दारू पिऊन आपलं स्वतःचं अस्तित्व संपवतो आहे आणि हाच तरुण वर्ग दारू पिऊन महिलावर अन्याय, अत्याचार, बलात्कार करत आहे. म्हणून तुम्ही जर कुठली योजना अंमलात आणायची असेल, ती सगळ्यात अगोदर तुमच्या बहिणीसाठी ती म्हणजे दारूबंदी. या भारतातून तुम्ही दारूबंदी कायमची बंद करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.